स्मॉल ब्रेक संजय जाधव पुन्हा आलेत, पण एका आगळ्या वेगळ्या गोष्टीसोबत एका कंटेस्टच्या विनरसोबत ते आज डिनर करत आहेत. आणि आपण त्यांच्या डिनरच्या ठिकाणी जस्ट त्यांना इंटरप्ट करूया थोडंसं आणि विचारूया की एक्झॅक्ट काय आहे, ही लोकं कोण आहेत आणि एवढा चांगला बेत काय आहे. हाय. ड्रीमर्स पी आरने एक कॉन्टेस्ट रन केली होती अबाउट संजय जाधव आणि संजय जाधवबद्दल काही प्रश्न विचारले होते आणि त्याची करेक्ट उत्तरं देणारा जो कंटेस्टंट होता आणि संकेत म्हणजे आणि त्याची बहीण आहे श्रद्धा. सॉरी, मी तिला नेहासारखं म्हणतो, श्रद्धा. सी इट्स अ व्हेरी गुड फीलिंग ॲक्च्युली की म्हणजे मी तर टेक्निशियन आहे यार, तो मला तर असं नेहमी वाटतं की मैं किसी का फ़ैन हो सकता हूँ, आई शुड नो अबाउट सेलिब्रिटीज़, बट समटाइम्स इट हैपन्स ना कि यार अपने बारे में भी कोई जानता है. सो इट्स अ नाइस फीलिंग, इट्स अ ग्रेट फीलिंग. आणि संकेत से बहुत अच्छी दोस्ती हुई अभी, तो आई थिंक संकेत के बारे में मैं अभी जानना चाहूँगा. आई वुड लाइक टू नो मोर अबाउट संकेत. संकेत, प्रश्न काय होता आणि त्याचं तू उत्तर काय दिलं? प्रश्न असं होतं की म्हणजे ड्रीमर्सने जे कॉन्टेस्ट रन केलेला, सो देवर लाईक 3 to 4 डेजचं कॉन्टेस्ट होतं अँड बेसिकली त्याच्यामध्ये एक मेगा विनर सिलेक्ट करणार होते अँड डेली ते लोक म्हणजे एक विनर सिलेक्ट करायचे की विल बी गेटिंग सम ड्रीमर्स मर्चंडाईज. ओके, सो मी मेगा विनरच्या ह्याच्या हिशोबाने होतो की आय वॉन्ट टू डाईन विथ संजय सर अँड दॅट इज वाय माझा लास्ट जे म्हणजे होता ना क्वेश्चन फॉर मेगा विनर. सो इट्स लाईक तुम्हाला व्हॉट कॅन यू डिस्क्राईब अबाउट संजय सर इन वन वर्ड ऑर इन वन लाईन असं होतं. सो मी बरंच काय काय लिहिलेलं त्याच्या म्हणजे सरांबद्दल अँड म्हणून मग आज मी इथे आहे इकडे ॲज अ मेगा. बरंच काय लिहिलेलं ते हां बरंच काय म्हणजे असं लिहिलेलं की संजय सर जे आहेत ते मूवीज जे करतात, सो ते पूर्ण डेडिकेशननी वगैरे मूवीज करतात आपले जे काय आहे ते. अँड मला ते डिरेक्टर वगैरेपेक्षा ते मला फ्रेंड्स म्हणून असं चांगलं जाणवतात, म्हणजे वर्किंग विथ द ॲक्टर्स. म्हणजे ते एवढे जॉली आहेत, सगळ्यांबरोबर एवढे छान बोलून वगैरे राहतात आणि लिटरली ते एक सीन एन्जॉय करतात मूवीमधला. मी त्यांची बॅकस्टेज मस्ती बघायला पण त्यांचे जे व्हिडिओज जे होतात ते पण मी यूट्यूबवरती नेहमी बघतो. मग भले ते कुठला शट्टरकात आला असो किंवा कुठलाही असो, पण त्यांचं इन्व्हॉल्वमेंट असतं त्या सगळ्या गोष्टींमध्ये. मग मी अजून पण असं लिहिलेलं की ही ॲज अ डिरेक्टर, मग ते असं नाही की हां बस मूवी बनवला आणि झालं. मग ते मूवीच्या एंडपर्यंत ते स्टार्सबरोबर राहणं, मग त्या मूवीला प्रमोट करणं परत, मग ते मूवी कसा लोकांपर्यंत पोचला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टींचा विचार करतात असे आपले संजय सर. तर मी असेच खूप छान छान गोष्टी शेअर केलेल्या सरांबद्दल आणि आय गेस त्यामुळेच मी ॲज अ मेगा विनर सिलेक्ट झालो. जसं तुम्ही नेहमी सांगता, म्हणजे मी प्रत्येक डिरेक्टरची हीच कंप्लेंट असते, आम्ही काय डिरेक्टर आहोत, पडद्यामागची लोकं. पण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल एवढं सगळं डिटेलमध्ये सांगते तेव्हा काय फिलिंग आहे? इट्स अ ग्रेट फिलिंग ॲक्च्युली. म्हणजे मी आता ज्यावेळी येत होतो इथे त्यावेळी मी हाच विचार करत होतो की ॲक्च्युली एक तो मैं इतना बड़ा हूँ नहीं कि मेरे बारे में कोई जाने और मेरे बारे में कोई लिखे, बट स्टिल ऊपर वाले की दया से असं काहीतरी होतं आहे आणि समवन वॉन्ट्स टू राईट अबाउट मी, समवन नोज अबाउट मी. इट्स अ ग्रेट फिलिंग आणि बस ऊपरवाले का करम आहे यार की त्याच्यामुळे हे सगळं होतं आहे. सो आय एम रिअली थँकफुल टू माय गॉड. आत्ता संजय सरांनी पुढे जर चित्रपट बनवला तर कोणत्या टाईपचा चित्रपट बनावा अशी? आय गेस ते आता जे यूथला घेऊन जे मूवीज वगैरे करतात रिलेटेड टू कॉलेज लाईफ अँड प्यारवाली लव्ह स्टोरी, ऑब्व्हियसली रिलेटेड टू लव्ह. सो आय थिंक सरांनी म्हणजे असं काही ॲक्शन मूवी बनवली तरी काय हरकत नाही आहे सर. म्हणजे आपल्याकडे आहेत असे चांगले मराठी ॲक्टर्स, सो यू कॅन थिंक अबाउट इट. जस्ट एन ॲडवाइस फॉर यू. मैं ऐसा दुनियादारी बनवतो त्यावेळेस मैं बहुत अच्छा दोस्त बन जाता हूँ, यू नो. जो प्यार वाली लव स्टोरी बनाता हूँ तो हां मी खूप रोमॅन्टिक होऊन जातो. आता ॲक्शन फिल्म करायची म्हणजे मला आधी खुन्नस काढायला लागेल अंदर एक. बट एनिवे येस, आय एम प्लॅनिंग टू मेक अन ॲक्शन फिल्म, बट आत्ता तरी नाही, बट व्हेरी सून आय म्हणजे बाय एंड ऑफ दिस इयर आय विल बी मेकिंग. आम्ही वेट करू सर तुमच्यासाठी. सो यू कॅन ऑल्सो ट्राय फॉर स्काय-फाय मूवी ऑल्सो सर. बिंदास, पण टेक युअर टाईम सर. आम्हाला काही तुमचं हे नाही की तुम्ही आत्ताच करा किंवा काय.
वी विल डेफिनेटली वेट फॉर युअर मूवीज अँड विल लव्ह देम द वे वी लव्ह राईट नाव. सो स्वीट, क्या बात आहे. आणि जसं ह्याने म्हटलं की पुढच्या वेगवेगळ्या मूवीज ट्राय करायच्या. आता जसं मला जेवढं माहिती आहे, रिंगा रिंगा होती जी सस्पेन्स थ्रिलर होती, तर तो चित्रपट तेव्हा बनवताना आणि आता हे सगळे एका कमर्शियल जॉनरमध्ये जाताना आणि खूप सारं त्याला सक्सेस मिळताना काय फरक जाणवतो? कसं आहे, एंड ऑफ द डे कमर्शियल सक्सेस इज दी अल्टिमेट ट्रूथ. त्याच्यासाठी आपण सिनेमा बनवत असतो आणि इट इज ऑलवेज ट्रायल अँड एरर मेथड, की हे चालतं आहे का, हे वर्क होतं आहे का, ते वर्क होतं आहे का. बरं, असं नाही की प्रत्येक वेळी तेच वर्क होईल, सो एव्हरी टाईम आय हॅव टू कीप ऑन ट्राईंग, रादर वन हॅज टू कीप ऑन ट्राईंग, की हे करून बघूया, हे वर्क होईल, ते करून बघूया. आणि वर्क होण्यापेक्षा मला असं वाटतं जेन्युअनली की ॲज लॉंग ॲज आपण आपल्या ऑडियन्सला एंटरटेन करतो, त्याच्यापेक्षा मोठी गोष्ट काही नाही. ज्या दिवशी ऑडियन्स एंटरटेन होणं बंद होईल आणि म्हणेल की अरे यार क्या पगार आहे यार, तो येस आय वूड डेफिनेटली लाईक टू चेंज माय पॅटर्न. आणि कसं झालं ना की आत्तापर्यंत मी बाय गॉड्स ग्रेस, प्रत्येकाच्या नशिबात असं नसतं, पण माझ्या नशिबात तसं आलं की सब्जेक्ट्स वेगळे करायला मिळाले, प्रत्येक वेगळ्या सब्जेक्टबरोबर डील करायला मिळालं. सो हा नशिबाचा भाग आहे असं मला वाटतं. कारण आपण प्रोजेक्ट आल्यावर ते खूप मन लावून करतो, ती गोष्ट वेगळी, पण ते प्रोजेक्ट आपल्याकडे येणं आणि ते प्रोजेक्ट होणं हा फक्त नशिबाचा भाग असतो. म्हणजे जसं रादर मी ॲज अ सिनेमॅटोग्राफर पण म्हणतो ना की डोंबिवली फास्ट माझ्याकडे आलाच नसता तर कदाचित वेगळा सिनेमॅटोग्राफर, कारण डोंबिवली फास्ट कोणत्याही सिनेमॅटोग्राफरकडे गेला असता तर त्याने तेवढीच बॅटिंग केली असती जेवढी मी केली, कदाचित माझ्यापेक्षा चांगली बॅटिंग केली असती. पण डोंबिवली फास्ट जर माझ्याकडे आलाच नसता तर मला बॅटिंगच करायचा चान्स मिळाला नसता, किंवा जोगवा माझ्याकडे आला नसता, किंवा चेकमेट माझ्याकडे आला नसता. सो मला असं वाटतं की हा खूप नशिबाचा भाग आहे की असे सब्जेक्ट्स आपल्याकडे येणं. मग ते आल्यावर तुम्ही खूप मन लावून काम करता आणि करायलाच पाहिजे, आणि आपण ते करतो आणि मग ते लोकांना आवडतं आणि मग ते अप्रिशिएट होतं वगैरे, हा पुढचा मुद्दा. पण बेसिकली तो आपल्याकडे येणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि नशिबाची गोष्ट असं मला वाटतं. मी खूप सारे क्वेश्चन्स विचारले, तुम्हाला काही राहिलं का, काही विचार? म्हणजे तुमचा डिनर विल कंटिन्यू, बट स्टील आमच्या बूमवर काही विचार? सरांना काय विचारायचं, सरांनी जशी उत्तरं दिलेच आहेत आम्हाला जे काय आहे ते. बट काय नाही, इट्स ग्रेट फिलिंग टू डाईन विथ संजय सर. सो बेसिकली माझी ती एक, मी सरांना आता मगाशीच एक इन्सिडेंट सांगत होतो की आफ्टर वॉचिंग दुनियादारी मी एवढा खुश झालेलो, अँड लिटरली माझे भावंड वगैरे सगळे जे होते ना ते बोललेले की वी शुड थँक दिस डिरेक्टर फॉर मेकिंग सच अ ग्रेट मूवी. सो मला आज त्यांच्या सगळ्यांच्या वतीने तुम्हाला आज थँक्स म्हणायचं आहे परत एकदा. अँड असंच तुम्ही आम्हाला छान एंटरटेन करत राहा तुमच्या मूवीजने, आणि असेच ते मूवीज सगळ्या घरोघरी पोचले पाहिजे, असं तुम्ही ते मेहनत करतातच आणि आम्ही पण आहोतच तुमच्या सपोर्टला. बस नक्कीच. आता माझे शेवटचे 2 क्वेश्चन आहेत. सईचा क्लासमेट येतोय आणि स्वप्नीलचा मित्वा येतोय, कोणाला सपोर्ट करते? अरे दोघांनाही सपोर्ट कर. अरे घरी राहायचं की नाही मला, माझा खून नाही का करणार दोघे? नाही नाही, थँक गॉड तिचा सईचा पिक्चर 16 तारखेला येतोय आणि त्याचा 14 तारखेला येतोय, नाहीतर मेलो असतो कर्माने. म्हणजे ॲक्च्युली हे 2 महिने मुंबईतच राहायचं नाही, ॲब्सकॉन्ड व्हायचं, कारण तुम्ही इसको सपोर्ट किया मेरे को सपोर्ट नहीं किया वगैरे ते नकोच. पण येस, अगेन बाय गॉड्स ग्रेस दोनों मेरे बहुत अच्छे दोस्त हैं. आणि अंकुशही आहे क्लासमेटमध्ये, तोही माझा खूप जिवलग मित्र आहे. आणि कसं आहे ना, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आधीपासून आम्ही पाळली आहे, आणि पाळली आहे म्हणल्यापेक्षा तसंच होत गेलं की कधीच कॉम्पिटिशन नव्हती. तुझा पिक्चर चांगला आहे का, माझा पिक्चर चांगला आहे, तुझा पिक्चर जास्त चालतो का माझा पिक्चर जास्त चालतो. प्रत्येकजण एकमेकांना सपोर्ट करण्यासाठी, आणि हे आत्ता नाही, हे दुनियादारीच्या आधीपासून आहे. रादर आम्ही जेव्हापासून एकमेकांना ओळखतो तेव्हापासून आहे, की जर वाईट काम केलं तर तितक्याच इंटेन्सिटीने सगळे लेफ्ट राईट सेंटर घेतात एकमेकांना, आणि जर चांगलं काम केलं तर ते खूप अप्रिशिएटही करतात.
एकमेकांना. सो सईचा पिक्चर येतो आहे, अंकुशचा पिक्चर येतो आहे क्लासमेट 16 जानेवारीला. तो फर्स्ट डे फर्स्ट शो बघायचा आहे मला आणि ऑफकोर्स सगळ्या प्रेक्षकांनाही थिएटरमध्ये जाऊन. आणि 13 फेब्रुवारीला मितवा येतो आहे स्वप्नीलचा. सो तोही परत फर्स्ट डे फर्स्ट शो मला बघायचा आहे आणि सगळ्यांना बघायचं आहे थिएटरमध्ये जाऊन, है ना. आणि एक शेवटचा प्रश्न की आता काय पुढचे प्रोजेक्ट्स व्हॉट वी शुड एक्सपेक्ट फ्रॉम संजय जाधव? वेल ॲक्च्युली देर आर मेनी सरप्रायझेस. गिव्ह मी अ मंथ्स टाईम. आता जर प्यारवाली लव्ह स्टोरीनंतर एक 6 महिन्याचा ब्रेक घेतला आहे मी, तर काही कारणासाठी घेतला आहे. सो गिव्ह मी अ मंथ्स टाईम. आय थिंक आय वुड लाईक टू सरप्राईज एव्हरी वन. It's I mean, there are 2-3 projects which are lined up and which are coming up आणि they are very exciting. Actually मला म्हणजे बाकी कुठे जायची इच्छाही होत नाही आणि बाकी काही करायची इच्छा होत नाही, फक्त त्या प्रोजेक्ट्समध्ये राहायची इच्छा होते. एवढे एक्साईट करणारे प्रोजेक्ट सध्या मी करतो आहे. फक्त अनाऊन्समेंटसाठी मला एक 15-20 दिवसाचा वेळ द्या. आय विल अनाऊन्स. सेट टेक युअर टाईम. नक्कीच. थँक्यू सो मच. मी तुमचं जेवण थंड केलं आहे एनिवेज, पण थँक्यू सो मच अँड ऑल द बेस्ट फॉर युअर मूवीज अँड एन्जॉय द डिनर. थँक्यू. थँक्यू. गॉड ब्लेस यू. कॅमेरामॅन फैजान सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.